नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबवली जाणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा उद्देश असा आहे की ज्यांच्याकडे आधार नाही, ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, अशा लोकांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळावं। यामध्ये 18 ते 65 वर्ष वयोगटातील निराधार महिला, पुरुष, आई वडिलांशिवाय असलेली मुले, किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेले नागरिक, तसेच कर्करोग, क्षयरोग, कुष्ठरोग किंवा पक्षाघात यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण यांचा समावेश होतो। फक्त इतकंच नाही, तर शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा, घटस्फोटित किंवा घटस्फोटाच्या प्रक्रियेत असलेल्या पण पोटगी न मिळालेल्या महिला, 35 वर्षांवरील अविवाहित महिला आणि तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या पत्नी यांनाही या योजनेचा लाभ दिला जातो। म्हणजेच समाजातील प्रत्येक गरजू आणि दुर्बल घटकाला आर्थिक आधार देण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे। त्यामुळे हजारो कुटुंबांना जगण्याचा आधार मिळत आहे। तर मित्रांनो, ही निराधार योजना एकटीच नसून ती श्रावणबाळ सेवा योजना आणि इतर राज्य व केंद्र सरकारच्या पेन्शन योजनांशी जोडलेली असते। म्हणजेच अनेक योजनांचा लाभ एकाच साखळीतून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो। त्यामुळे ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांना नियमित आधार मिळतो। आता 2026 या सालाबद्दल बोलायचं झालं तर यंदा हप्ते देण्याची प्रक्रिया आधीपेक्षा थोडी लवकर सुरू झालेली दिसते। जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 या दोन्ही महिन्यांचे हप्ते बहुतांश लोकांच्या खात्यात वेळेवर, काही ठिकाणी तर अगदी अपेक्षेपेक्षा लवकर जमा झाले आहेत। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पण आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न, मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? तर याबद्दल शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे, निर्णय सुद्धा घेतला गेलेला आहे। मात्र 21 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार अजूनही कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा झालेला नाही। हप्ता जमा होण्यापूर्वी साधारणपणे काय होतं, तर महा-डीबीटी पोर्टलवरून किंवा मोबाईलवर SMS माध्यमातून एक सूचना दिली जाते। त्या सूचनेमध्ये हप्ता जमा होण्याचा अंदाजे कालावधी सांगितला जातो। या दरम्यान काही वेळा पोर्टल तात्पुरतं बंद सुद्धा ठेवलं जातं, कारण तांत्रिक प्रक्रिया सुरू असते। आता उपलब्ध अपडेट्स आणि वेगवेगळ्या स्रोतातून मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2026चा हप्ता साधारणपणे 5 किंवा 6 मार्चला म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण लक्षात ठेवा, ही तारीख अंतिम नाही। मध्ये सुट्ट्या आल्या, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या किंवा प्रशासकीय कामकाजात विलंब झाला तर ही तारीख पुढे सुद्धा जाऊ शकते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे येतातच असं नाही। काही ठिकाणी हप्ता थोडा उशिरा येऊ शकतो, तर काही जिल्ह्यांमध्ये तो अपेक्षेपेक्षा आधीही जमा होऊ शकतो। त्यामुळे घाबरून जाऊ नका, आपापल्या खात्यावर लक्ष ठेवा आणि अधिकृत सूचना येईपर्यंत संयम ठेवा। आता सगळ्यात आधी एक महत्त्वाची विनंती, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पसरवू सुद्धा नका। अधिकृत माहिती येईपर्यंत शांतपणे थांबा। साधारणपणे जेव्हा हप्ता जमा होतो तेव्हा तुमच्या मोबाईलवर SMS किंवा DBTच्या माध्यमातून सूचना मिळते। त्यामुळे कुणीही आजच पैसे येणार असं सांगितलं तरी खात्री करूनच विश्वास ठेवा। आता एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी सांगतो। सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला। ज्यांना 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्व आहे अशा पात्र लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानात तब्बल 1000 रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली। याआधी जे 1500 रुपये दरमहा मिळत होते ते आता वाढून 2500 रुपये प्रति महिना इतके झाले आहेत। ही वाढ ऑक्टोबर 2025 पासून लागू झाली असून टप्प्याटप्प्याने ही रक्कम खात्यांमध्ये जमा होऊ लागली आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वाढ सर्व लाभार्थ्यांसाठी नाही। सामान्य निराधार लाभार्थ्यांना अद्याप 1500 रुपयेच मिळत आहे, पण दिव्यांग लाभार्थी आणि काही विशेष प्रवर्ग, विशेषतः श्रावणबाळ योजनेशी जोडलेले लाभार्थी यांनाच या वाढीचा थेट फायदा होत आहे। काही जणांना मागील थकीत हप्ते एकत्र मिळाल्यामुळे त्यांच्या खात्यात 3000, 5000 किंवा अगदी 6000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झाल्याचं सुद्धा दिसून येते। आता पात्रतेबद्दल थोडक्यात पण स्पष्ट सांगतो। साधारणपणे 18 ते 65 वर्ष असणं अत्यंत गरजेचं आहे। काही विशेष प्रकरणांमध्ये थोडे अपवाद असू शकतात। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपर्यंत असावं, तर दिव्यांगांसाठी काही ठिकाणी ही मर्यादा 50,000 रुपयांपर्यंत आहे। अर्जदार हा महाराष्ट्रात
किमान 15 वर्ष राहिलेला असावा आणि कुटुंब दारिद्र्य रेषेखाली किंवा दिलेल्या उत्पन्न मर्यादेत बसणार असावं. हे निकष पूर्ण झाले तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं बँक खातं आधारशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या योजनेचे पैसे थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा होतात. जर आधार आणि बँक लिंक नसेल तर हप्ता अडकू शकतो किंवा ट्रान्सफर होण्यात अडचण येऊ शकते. आता कागदपत्रांबद्दल स्पष्ट बोलूया. अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्र पूर्णपणे तयार ठेवणं गरजेचं आहे. आता यामध्ये आधार कार्ड मूळ आणि झेरॉक्स, रेशन कार्ड, तहसील किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स आणि IFSC कोड, पासपोर्ट साईज फोटो ही मूलभूत कागदपत्र लागतात. जर तुम्ही दिव्यांग असाल तर 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्वाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. विधवा असाल तर पतीचा मृत्यूचा दाखला, गंभीर आजार असल्यास डॉक्टरांनी दिलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र, घटस्फोटित असल्यास त्याचा अधिकृत दाखला, तसेच कर्करोगासारख्या आजारांसाठी संबंधित प्रमाणपत्र जोडणं अत्यंत गरजेचं आहे. आता अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोपी आहे. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा समाज कल्याण विभागात अर्ज करू शकता. तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा sas.mahait.org या संकेतस्थळावरून अर्ज करता येतो. अर्ज भरताना तुमचा तालुका आणि जिल्हा, पूर्ण नाव, जन्मतारीख, वय, पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचे तपशील जसे खाते क्रमांक, IFSC कोड, रेशन कार्डनुसार कुटुंबातील सदस्य संख्या, वार्षिक उत्पन्न आणि तुम्ही कोणत्या प्रवर्गात येता, विधवा, दिव्यांग, निराधार किंवा गंभीर आजार, हे सर्व तपशील अचूक भरावे लागतात. शेवटी सही आणि दिनांक टाकून सर्व कागदपत्रे जोडणं विसरू नका. आता एक महत्त्वाचा प्रश्न, काही वेळा पैसे का थांबतात किंवा अर्ज का नाकारला जातो, तर यामागे काही महत्त्वाची कारणं असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर आधार आणि बँक लिंक नसणं, उत्पन्न मर्यादा 21,000 रुपयांपेक्षा जास्त असणं, कागदपत्र अपूर्ण असणं किंवा चुकीची माहिती देणं, अपंगत्व प्रमाणपत्र न जोडणं, बँक खातं बंद झालेलं असणं किंवा बदललेलं असणं, तसेच लाईफ सर्टिफिकेट किंवा KYC अपडेट न केलेलं असणं. त्यामुळे अर्ज करताना आणि नंतरही या सर्व गोष्टी नीट तपासणं खूप महत्त्वाचं आहे. आता समजा तुमच्या खात्यात पैसे आलेच नाही तर काय करायचं? सर्वात आधी शांत राहा आणि थोडं व्यवस्थित तपासून घ्या. तुमचं बँक खातं चालू आहे का, आधार लिंक आहे का हे पहा. त्यानंतर DBT स्टेटस ऑनलाईन चेक करा. जर तरीही काहीच अपडेट दिसत नसेल तर थेट तहसील कार्यालयात किंवा समाज कल्याण विभागात जाऊन लेखी अर्ज द्या. अर्जात साध्या शब्दात लिहा, संजय गांधी निराधार योजनेचे 1,500 रुपये किंवा 2,500 रुपये हप्ते माझ्या खात्यात जमा झालेले नाहीत, कृपया तपास करून मदत करावी. यामुळे तुमचा प्रश्न अधिकृत पद्धतीने नोंदवला जातो आणि त्यावर कारवाई सुद्धा होण्यास मदत होते. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या योजनेचं वितरण किंवा अर्ज प्रक्रिया सुरू आहे. आता यामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, लातूर, नांदेड, परभणी यांसारख्या बहुतांश जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणजेच जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात ही प्रक्रिया सुरू आहे आणि लाभार्थ्यांना हप्ते पोहोचवण्याचं काम वेगाने चालू आहे. जर तुम्हाला अजूनही काही अडचण वाटत असेल किंवा तक्रार करायची असेल तर वेळ न वाया घालवता तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि लेखी अर्ज द्या. तर मित्रांनो, आता तुमच्याकडून एक छोटंसं फीडबॅक, तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, 1,500, 2,500, 3,000 की त्याहून जास्त, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढील सर्व अधिकृत अपडेट्स वेळेवर मिळावेत म्हणून चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.